नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत बेसनाचं पिठलं. बेसनाचं पिठलं तर सगळ्यांना येतं करायला, परंतु आज आपण जी पद्धत करणार आहोत ती थोडीशी वेगळी आहे बेसनाचं पिठलं करायची. तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. तर इथं मी बघू शकता एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता कढीपत्तासुद्धा चांगला असा तडतडला तेलामध्ये की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला मी कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, तो घालून घ्यायचा आहे. आता कांदा घालून झाला की त्याच्यानंतर मिरची घालून घ्यायची आहे. तर इथं मी मिरच्या ज्या घातलेल्या आहेत किंवा मिरच्या ज्या वापरलेल्या आहेत ते 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चॉप करून. आता इथं मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्ही तिखट कसं खाता त्याच्यानुसार. त्याच्यानंतर इथं मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे लसणाच्या पाकळ्या बारीक अशा चॉप करून घ्यायच्या आहेत, त्यासुद्धा ह्या कांद्यासोबत आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. मस्त असा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. बघू शकता कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. आता हळद जी आहे ती तेलामध्येच घालून घ्यायची, त्याच्यामुळे त्याचा कलर असा खूप छान येतो. तर इथं हळद घालून झाली की इथं मी 1 वाटी एवढा बेसन पीठ घेतलेला आहे. बघू शकता एक छोटी वाटी. आता हे बेसन पीठ जे आहे ते कांद्यासोबत आपल्याला 5 ते 6 मिनटं परतून घ्यायचं आहे. थोडंसं बेसन पीठ किंवा पिठलं वेगळं करण्याची पद्धत जी मी तुम्हाला म्हटली ती पद्धत म्हणजे हीच आहे. एकंदरीत आपण पिठलं करताना काय करतो की बेसन पीठ जे आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून त्याच्यानंतर फोडणीमध्ये ओततो, त्याच्यानंतर आपण त्याचं पिठलं करतो. परंतु आज आपण जी पद्धत करणार आहोत त्याच्यामध्ये बेसन जे आहे ते थोडंसं आपण तेलामध्ये भाजून घेतो. बेसनचं पीठ भाजता भाजता ह्याच्यातल्या गुठळ्या ज्या आहेत ते आपल्याला चमच्याने अशा मोडत मोडत हे पीठ जे आहे ते हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता छान अशा गुठळ्यासुद्धा मोडून झालेल्या आहेत आणि हलक्यासा 5 ते 6 मिनटं आपल्या पिठाला झालेली आहेत. आता 5 ते 6 मिनटानंतर आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर पाणी ॲड करताना लक्षात घ्या एकदम कसकन असं पाणी घालू नका, थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडंसं पाणी घालायचं, लगेच मिक्स करायचं, म्हणजे कसं याच्यामध्ये गुठळ्या व्हायला द्यायच्या नाहीत बिलकुलपणे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही मी कशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते पातळ केलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण पाणी घालणार तेव्हा गॅसचा फ्लेम एकदम लो करूनच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. स्टार्टिंगला व्यवस्थित असं जेवढं आपल्याला पिठलं पातळ पाहिजे किंवा व्यवस्थित अशा सगळ्या गुठळ्या मोडून झाल्या त्याच्यानंतर गॅसचा फ्लेम आपला हाय करून आपल्याला हे पिठलं जे आहे ते छान असं उकळायला द्यायचं आहे. बघू शकता मस्त असं जेवढं लागेल आपल्याला पातळ तेवढं मी पाणी घालून घेते आहे त्याच्यामध्ये. तर इथं मी बरोबर 2 ग्लास पाणी घातलेलं आहे पिठल्यामध्ये. बघू शकता छान असं पातळ झालेले आहेत, व्यवस्थित सगळ्या गुठळ्या मोडून झालेल्या आहेत. आता छान असं परतून झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथं मी 2 आमसोलं घालून घेतलेली आहे, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. तुम्हाला वाटलेच तर घाला, असली तुमच्याकडे तर, नाही घातलात तरी त्याला स्किप केलं तरी चालेल. त्याच्यानंतर बघू शकता छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे पिठल्याला आपल्या. थोडंसं मला जाडसर वाटतं आहे त्याच्यामुळे दुसऱ्या ग्लासमधलं जेवढं पाणी राहिलेलं माझं म्हणजे बरोबर 2 ग्लास मी पाणी ह्या पिठल्यामध्ये वापरलेलं आहे, तर ते सुद्धा घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता फायनली इथं आपलं गरमागरम असं पिठलं रेडी झालेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, मस्त असं मिक्स करायचं आणि फायनली गरमागरम भातासोबत हे पिठलं जे आहे ते खायला घ्यायचं आहे. खूप मस्त लागतं आणि ते भाजल्यामुळे पीठ जे आहे त्याची चव जी असते ती 1 नंबर होते. बघू शकता गरमागरम मी भात घेतलेला आहे, त्याच्यावर गरमागरम असं बेसनाचं पिठलं, वा काय बेत छान. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पिठल्याची, थोडीशी वेगळी अशी, तर नक्की सांगा कमेंट करून. तुम्ही सुद्धा असंच बनवता का पिठलं ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.